हे जे स्थळ आहे या ठिकाणी 2022 साली महापालिकेनं ठराव घेऊन इथं बिरसा मुंडा चौकाची स्थापना केलेली आहे आणि सर्व समाज बांधवांची अशी मागणी आहे, सर्व समाज आदिवासीच म्हणून आहे, सर्व समाज बांधवांची अशी मागणी आणि इच्छा आहे की या ठिकाणी आदरणीय बिरसा मुंडा यांचे स्मारक व्हावे। कारण बिरसा मुंडा हे एक असे प्रतीक आहे तरुणांसाठी की ज्यांनी वयाच्या 20-25व्या वर्षी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा संघर्ष लढा उभा केला आणि उलगुलान चळवळ उभी केली। त्याच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं सर्व तरुणांनी व्यसनाधीनतेकडे न वळता बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन त्यांनी एक चळवळ उभी केली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे। म्हणून हे त्यांचं प्रतीक म्हणून इथं स्मारक व्हावं अशी सर्व समाज बांधवांची मागणी आहे आणि अशी मागणी आम्ही महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। येणाऱ्या काळात त्या मागणीचा आम्ही पाठपुरावा निश्चितच करणार आहोत आणि स्मारक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी बोलतो। जय बिरसा। आणि आज बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। आज पाहत असाल की इथं मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून शेकडो लोक येऊन इथं यांनी बिरसा मुंडांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली आहे। त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या वतीने इथं अन्नदानही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। भगवान महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज इथं सर्वपक्षीय लोकांनी उपस्थिती लावली। त्या सर्व पक्षीय नेत्यांना मी पहिले शुभेच्छा देतो। तसेच सर्व समाज बांधव सर्व धर्मीय समाजाचे लोक इथं आले। आमच्या सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आज अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला। अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या चांगला पार पडला। तत्पूर्वी बिरसा मुंडा चौक हा 2022मध्ये या ठिकाणी माननीय डॉक्टर विठ्ठल भाऊ पावडे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या विचारातून त्यांनी जी संकल्प आमच्या मनात आणली होती त्या संकल्पनेतून, त्यांच्या विचारातून व त्यांच्या सहकार्यातून सततच्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज या नांदेड जिल्ह्यात एकमेव आदिवासी बिरसा मुंडा चौक त्यांच्या कृपेनं इथं आमच्या आदिवासी समाजाला एक न्याय स्वरूपात एक छोटासा म्हणा एक बराच छोटासाच का होईना पण एक अतिउत्तम चांगला त्यांनी आम्हाला इथं बिरसा मुंडा चौकाची अधिकृतरित्या स्थापना महानगरपालिकेमध्ये मंजुरी करून मिळवून दिली आणि स्थापना करून दिली। त्याबद्दल डॉक्टर विठ्ठल भाऊ पावडे यांचे मी आभार मानतो। तसेच काल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुल कर्डिले साहेब यांना निवेदन दिलं आणि माननीय आयुक्त महानगरपालिका नांदेड यांना पण सदरील जागेमध्ये गार्डन आणि पुतळा करण्यात यावा म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिलं। एवढं बोलून माझे